बहुचर्चित शक्तिपीठ हाईवे के खिलाफ कोल्हापुर वासी आक्रामक हो गए हैं। इस शक्तिपीठ हाईवे के खिलाफ 18 जून को कोल्हापुर में एक विशाल मोर्चा निकाला जाएगा। इंडिया अलायंस की ओर से इस मोर्चा को समर्थन दिया गया है। सांसद शाहू छत्रपति, विधायक ऋतुराज पाटिल समेत इंडिया आघाड़ी के घटक दलों ने कोल्हापुर के सरकारी रेस्ट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कर इस हाईवे को लेकर कड़ा विरोध जताया। नागपुर से गोवा तक कुल 805 किलोमीटर लंबे इस शक्तिपीठ हाईवे में राज्य के 27,000 हेक्टेयर जमीन चली जाएगी। इसलिए इंडिया अलायंस की ओर से इस हाईवे का कड़ा विरोध किया गया है। आता आपल्या महाराष्ट्रातून शक्तिपीठ नावाचा एक महामार्ग शासनाने सुरू करायचा विचार केलेला आहे आणि हा महामार्ग नागपूर ते गोवा असं जातोय 805 किलोमीटर आणि त्यासाठी 27,000 हेक्टर शेतकऱ्यांची जमीन घ्यायचा विचार त्यांचा दिसतोय। खर्चही त्याच्यावर 86,000-87,000 कोटी एवढा होणार आहे असा त्यांचा विचार आहे। आणि पण प्रश्न हा आपल्या सर्वांच्या पुढे आहे की या महामार्गाची आवश्यकता काय। नागपूर ते गोवा जाण्यासाठी आत्तासुद्धा रस्ते आहेत आणि ते चांगले डेव्हलप झाले पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे आणि अशा दुसऱ्या मार्गाचा आवश्यकता नाही असं पूर्ण इंडिया आघाडीच्या नेत्यांना, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना आणि विविध पक्षांना असं वाटतं आहे की या महामार्गाची बिलकुल आवश्यकता नाही। कारण एवढी जमीन जी जाणार ती आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यातनं जो मोबदला जरी आला चांगला असं आपण समजलं तरी तो शिल्लक राहणार नाही कोणाच्या हातात। नागपुर समय, गली से दिल्ली तक।